102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सप्रेम नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी दादाराव भागवराव सुपले, मुक्काम चिलगव्हाण, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी दादाराव भागवराव सुपले यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की ते दुग्ध व्यवसाय कशा प्रकारे करतात याविषयी. तर सुरुवातीला सुपलेजी, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुपलेजी, मला सांगा, गेल्या किती वर्षापासून तुम्ही दुग्ध व्यवसाय करता? 10 वर्षापासून. अच्छा, 10 वर्षापासून. मग त्यापूर्वी काय करायचे? त्यापूर्वी एचएफ गाय आल्यानंतर मग दुधाचा शेतीला व्यवसाय सुरू केला दुधाचा. अच्छा, मग दूध व्यवसाय करायच्या आधी तुम्ही शेती करायची? अच्छा, शेतात मग आता नाही करत का शेती? शेती करतो पण त्याला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो. अच्छा, म्हणजे मुख्य व्यवसाय तुमचा दूध व्यवसाय असं म्हणायला हरकत नाही. हो. अच्छा, कोणती कोणती जनावरं आहेत तुमच्याकडे? एचएफ आहे, होस्टन आहे, जर्सी आहे. अच्छा, किती जनावर आहेत सगळे मिळून? सगळे मिळून 5 जनावर आहेत. अच्छा, ही कुठून आणलीत तुम्ही की तुमच्याचकडे म्हणजे निर्माण केली? काही आमच्याकडे झालं, म्हणजे वासरं तयार झाले, म्हणजे इंजेक्शन देऊन ते नंतर आम्ही काही विकत आणल्या होत्या. अच्छा, कुठून आणल्या या विकत? ते आणल्या होत्या याच्याहून बीड वरून. बरं, तिकडे चांगली जनावरं मिळतात असं म्हणून आणलं का की एकट्यानेच आणलं की कोणाला सोबत? नाही, आमच्या गावात ते आलते पण गावातल्या नंतर विकून टाकल्या. आपला धंदा म्हणजे आपल्याला परवडायला समजा त्याच्यामुळे करत आहोत. दुधाला भाव समजा यावर्षी कमी आहे, दरवर्षी 40 रुपये राहते, यावर्षी 30 रुपयेच आहे. पण 5 रुपये काहीतरी दुधाचा भाव आता शासनाने वाढीव दर दिलेला आहे. मग तुमच्याकडे नाही का तो वाढीव दर केला तुम्ही? नाही, शेतकऱ्यापासून पोहोचलाच नाही ते. अच्छा, फक्त शासन स्तरावर मान्य झालंय. हो. अच्छा, तुमचं रोजचं किती लिटर दूध निघतं? 25 लिटर. 25 लिटर. मग हे दूध तुम्ही कधी कधी आणि कुठे देता? आम्ही अमोल डेअरीला द्यायचे पहिल्या ना. तिथं आंबोडा म्हणजे 2 किलोमीटर जाणं, 2 किलोमीटर आहे, त्याला जास्त खर्च येऊ लागला, त्याच्यामुळे आम्ही खडका इथं द्यायला लागलो आता. म्हणजे डेअरीला देता की डेअरीला? अच्छा, घरोघरी नाही देत का? नाही. अच्छा, पूर्ण दुधाचं हे ठरलेलं आहे की तिथेच डेअरीला देता? हो, डेअरीलाच पूर्ण दूध. पूर्ण. अच्छा, 50 लिटर दूध दररोज डेअरीला देतो. अच्छा, 50 लिटर दूध. बरं, या दुधाचे अनेक उप उत्पादन आहेत, जसं दही आहे, तूप आहे, हे नाही बनवत का? नाही, ते मशीन आणायला लागते मॅडम, त्याच्यामुळे ते काय आणू शकत नाही आम्ही. त्याच्यामुळे आपण येतले तर देणं म्हणजे आपल्याला सोपं पडते. आणि शेतातली कामं असतात ना. अच्छा, सोबत शेतातली कामं असतात, मग इतर पदार्थ तुम्ही बनवतच नाही. असं वाटलं नाही का कधी की आता तुम्ही इतके दिवस झाले तुम्ही दूध व्यवसाय करता की नुसतं दूध काढून विकण्यापेक्षा या जी उत्पादनं आहेत इतर, त्याला दुधापेक्षा जरा जास्त भाव आहे, मग हा प्रयोग करण्याचा कधी म्हणजे विचार नाही केला का? विचार येते मॅडम, पण त्याला पैसा लागते, हे लागते.
तुम्ही सांगितलं की तुम्हाला सोबत शेती पण आहे, मग शेतीमध्ये काय काय आहे? शेतीमध्ये आता तूर असते, कापूस असते आणि सोयाबीन. अच्छा, सगळी नगदी पिकं आहेत. हो. तुमच्याकडे इरिगेशन नाही का? इरिगेशन आहे. मग इरिगेशन असताना भाजीपाल्यासारखी पिकं, फळ पिकं असं काही नाही घेत का? टमाटे घेतो ना. फक्त टोमॅटो घेता, दुसरं नाही घेत? दुसरा नाही. अच्छा, का बरं? शेत लांब आहे का इथं? नाही, जवळच आहे, पण जरा वाटच आहे. असं बरसातीला आम्हाला त्रास होते, याला पूर आला की जाण्याला येण्याला, त्याच्यामुळे. मग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हा त्रास होत नसेल, मग तेव्हा नाही काही करत? हो, बरसाती आम्हाला नदीवर कॅनी घेऊन यायला लागतं डोक्यावर. अच्छा, हो का? पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही भाजीपाल्याचं पीक घेऊ शकता. हो ना, टमाटर घेतो ना. आता 2-4 महिने 8 महिने घेतो आम्ही, पण ते 4 महिने घेत नाही. अच्छा, 4 महिने घेत नाही, 8 महिने घेता समजा तुम्ही. पण टोमॅटो व्यतिरिक्त दुसरं पीक नाही घेत? कारला घेतो, दुसरं नाही घेतलं अजून. बाकी मग समजा कारलं, आम्हाला टमाटर आमची स्वतःची गाडी असल्यामुळं जाणं येणं, बाजारपेठ जरा जवळ पडतं आदिलाबाद, त्याच्यामुळं. आदिलाबादला विकता तुम्ही हे सगळं? बरं, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या याच्या, म्हणजे महाराष्ट्रात जो भाव या भाजीपाल्याला मिळतो त्याच्यापेक्षा जास्त मिळतो का तिकडे? जास्त मिळतो. यवतमाळला कमी मिळतो, तिकडे जास्त मिळतो. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला मग येण्या जाण्याचा खर्च जास्त नाही लागत का? लागते, पण स्वतःची गाडी असल्यामुळे जरा कमी खर्चात होते. कमी खर्चात होते. किती एकरवर तुम्ही टोमॅटो आणि बाकी पिकं लावता? आम्ही आता पहिल्या एकरभर लावलं होतं, आता संपत्ती आलं तर पण 2.5 एकर लावलं आता टोमॅटो. पण टोमॅटो कसं, हे जरा नाशवंत पीक आहे, लवकर खराब होते. मग याची काळजी कशी घेता तुम्ही या पिकाची? फवारणी करणं, हे करणं, त्याच्यावर लय नियंत्रण ठेवायला लागते. ते कृषी अधिकारी आमच्या भाऊच असल्यामुळं, त्याच्यामुळं जरा ते माहिती देते, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. अच्छा अच्छा, सुरुवातीपासून तुम्ही हेच पिकं लावता की दुसरी कधी प्रयोग केलाय? नाही, दुसरा प्रयोग नाही केला, हेच लावतो. टमाटर, भाजीपाला समजा काही. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये जरा चांगलं प्रॉफिट मिळतंय, जास्त उत्पन्न निघते, पण जरा मार्केटिंग असली तरच जास्त भाव भेटते. 300-400 रुपये असले ना आपल्याला 1 लाख रुपये उरतात. नाही तर मग जरा आपले बरोबरीच होते. अच्छा अच्छा, या आधी कधी असं नाही झालं का की पीक एखादं थोडंसं नुकसानीत गेलं, मग त्यावेळी काय केलं तुम्ही? नुकसान तर होतेच, मग त्यावेळेस नफा तोटा म्हणजे बरोबरी होते, काही उरत नाही. पण म्हणजे जेमतेम सगळं बरोबर होऊन जातं. हो, बरोबर होते. अच्छा, तुमचा सोबत दूध व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला मग तेवढं नसेल वाटत की याला पूरक दुसरा आहे. या व्यतिरिक्त काय करता? काहीच नाही, आता एवढंच शेती करता आणि दूध व्यवसाय करता. बर, तुम्ही सांगितलं की तुमचे जे भाऊ आहेत तेच कृषी अधिकारी असल्यामुळे ते सांगतात तुम्हाला. पूर्वीपासून तुम्ही हेच पिकं लावता की दुसरे? पहिल्यानं ऊस घ्यायचे, नंतर भाजीपाला, कापूस, तूरच घ्यायचे पहिल्यानं. आता नंतर या 10-5-6 वर्षात समजा टमाटो, हे ते भाजीपाला घ्यायला लागलो. पूर्वी तुम्ही, तुमचे वडील वगैरे शेती करायचे का? हो. अच्छा, वडिलांच्या तुलनेमध्ये तुम्ही नवीन असं काय केलं शेतात? शेतीच मध्ये आज हेच भाजीपाला हे केला आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. अच्छा, वडील नाही करायचे तुमचे? नाही. अच्छा, वडिलांच्या तुलनेत तुम्ही जरा जास्त विकास केलाय. अच्छा, तुमचं हे सगळं म्हणजे घरचा जो खर्च वगैरे आहे, उदरनिर्वाह आहे, हे सगळं तुमच्या शेतीच्याच भरोशावर आहे. पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही, की तुमचे दुग्ध व्यवसाय वाढवायचा आहे की असंच ठेवायचं आहे? नाही, दूध व्यवसाय वाढवतो आम्ही, पण दुधाला जरा भाव जर दिला तर वाढवतो समजा. आपला गव्हर्नमेंटने समजा 5,500 रुपये केले तर मग दर देऊ म्हणून. आता जर आपल्या डेअरीला जर आला भाव तर नंतर गाई घ्यावा, लोन द्यावा सरकारनं, असं आमचं म्हणणं आहे. अच्छा, तुम्ही ज्या गायी घेतल्या, म्हशी गायी, तुमच्याकडे जे जनावर आहे ते तुम्ही सुरुवातीला स्वखर्चाने घेतल्या की शासकीय योजनेतून घेतल्या? नाही, स्वखर्चाने घेतल्या. अच्छा, स्वखर्चाने घेतल्या. तुम्ही बीडकडल्या वातावरणातल्या ज्या गायी आहेत, तिकडं पश्चिम महाराष्ट्र किंवा तिकडल्या भागातले जे जनावर आहेत ते आपल्या भागामध्ये तग धरतात का, चांगल्या जगतात? सूट होत नाहीत मॅडम. जर जगावले आमचे जनावर, काही राहिले, त्याच्यानंतर कारोडी झाल्यानंतर मग आम्ही ते घरगड वाढत आमचं जास्त हे झालं. अच्छा अच्छा, जनावरांवर पण अनेक बिमाऱ्या येतात, त्याला लसीकरण करावं लागते. हे कधी आणि कुठून माहिती घेतली तुम्ही आणि ती कसं करता? माहिती आमचे डॉक्टर आहेत ना,
त्याचा मुलगा समजा हे केला समजा त्याने वेटरनरी केला, पण ते आता इंजेक्शन हे ते देऊ शकते. पण खडक्याला डॉक्टर आहेत ते येऊन समजा आम्हाला दररोज मार्गदर्शन करायचे असे. बरं, आता तुमच्याकडे इतकी जनावरं आहे, तुम्ही म्हणजे दुधाचा व्यवसाय करता, तर जनावरांची पण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करणं महत्त्वाची आहे. ही चारा पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी काय केली आहे? चारा पाणी समजा शेतातच आहेत. एकरभर आम्ही गजरा गवत लावला, पाण्याची व्यवस्था आहे, तिचं सोलर बसवलं, म्हणजे पाणी गिनी जागेवर समजा मुक्त कोठा केला. अच्छा, म्हणजे मुक्त कोठा तुमच्या शेतात आहे की घरी आहे? शेतात आहे. अच्छा. बाजूकडून आंब्याची झाडं आहेत, सावली थंडी आहे, म्हणजे जनावरांना त्रास होणार नाही असं केलंय तुम्ही. आंब्याची झाडं आहेत तर मग आंबे लागतात का? आंबे लागले ना आता. अच्छा, मग तुम्ही ते विकता की घरीच खाता? नाही, विकतो ना. अच्छा, ते विकता. असा गावरान आंबा आहे की कोणता आंबा आहे? ते हापूस आहे, कलिमे आहे. अच्छा, पूर्वीपासून आहे का आंबा की आता? नाही, आता झाले समजा 5-7 वर्ष झाले. अच्छा, तुम्ही लावलेली झाडं का ती? अच्छा. बरं, जनावर तुम्ही शेतात गोठा केलेला आहे, जनावरांची राहण्याची व्यवस्था तिथे केली आहे, मग तुम्हाला भीती नाही वाटत का इतर जंगली जनावरांची की नुकसान होईल म्हणून? वाटते ना. मग तुम्ही जागरण करायला जाता का रात्री? जागरण करता, आणि शेड बाजूने हे केलेलं आहे आम्ही तार कुंपावलं, त्याच्यामुळं तरी पण एकदा आलता जनावर, पण कोंबड्या वगैरे त्यानं खाल्ल्या, पण वासरा गिसरावर नाही हल्ला केला अजून. अच्छा. मग ही याचा इन्शुरन्स करत नाही का तुम्ही? जनावरांचं पण असतं वाटते ना? हो, इन्शुरन्स करतो, पण हे करत नाही डॉक्टर लोक. समजा आम्ही इन्शुरन्स भरला तर दरवर्षी भेटा पाहिजेत ना, असं म्हणजे काही जर झालं तर. पण ते गाय वीज गिजन दगवली होती आमची मागल्या वेळेस, तर पैसे भेटले आम्हाला. अच्छा, म्हणजे नुकसान झालं तर शासन भरपाई देतं? शासन देते. बरं, पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही या दूध व्यवसायामध्ये? दूध व्यवसाय म्हणजे चांगलं पनीर गिनीर बनवा, समजा मशीन गिशीन घ्यावा, गव्हर्नमेंटनं समजा 9-10 लाख रुपये कर्ज द्यावा. अच्छा, म्हणजे असं ठरलंय तुमचं की दिलं तर तुम्ही. पण यासाठी मला वाटतं की आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागणार. तुम्हाला हे पनीर वगैरे बनवण्याची पद्धत माहिती आहे का? नाही ना, प्रशिक्षण घेतो तसं चांगल्याला कुठे यवतमाळ असं कुठे असं. अच्छा, प्रशिक्षण घेऊन तुम्हाला पुढे करायचं आहे. शेतात तुम्ही सांगितलं की तुम्हाला फक्त तुम्ही सध्या टोमॅटो आणि इतर दुसरे पिकं घेता, कारली सारखे वगैरे. पुढे या शेतामध्येही तुम्हाला आणखी काय करायचंय? आता नंतर पाहू, तर बघू तर काय जर लावायची इच्छा असली, समजा टोमॅटो केळी लावायचा विचार आहे यावर्षी. केळीचं पीक म्हणजे ऑनलाईन केले समजा आम्ही, आता केळी लावा म्हणाली यावर्षी 2 एकर. बर, म्हणजे तुम्हाला केळी पीक लावायचं म्हणजे फळपीक घ्यायचं आहे तुम्हाला. जमीन कशी आहे त्यासाठी तुमची? जमीन काळीच आहे, पूर्ण काळीची जमीन आहे. काही हे आहे, त्याला काय म्हणतो, खडकाळ आहे का? खडकाळ आहे, नाही खडकाळ नाही, मुरमाड म्हणतात. अच्छा, मुरमाड जमीन आहे तुमची. बरं, मग या मुरमाड जमिनीमध्ये कोणतं पीक यायला पाहिजे किंवा काळ्या जमिनीमध्ये कोणतं चांगलं पीक येईल यासाठी आपल्याला मला वाटतं की माती परीक्षण करणं गरजेचं असतं. मग तुम्ही केलंय का? आम्ही नाही केलं मॅडम, ते कृषी अधिकाऱ्याकडे दिलं तर आम्ही एक वेळेस, पण त्यानं काय डबल दिलाच नाही आम्हाला ते. अच्छा, त्याच्यामुळे मग नाही जमला. बरं, पुढे कराल का तुम्ही? हो, करणार ना. अच्छा, बरं, हे एवढंच तुम्हाला करायचं आहे? दूध व्यवसायामध्ये तुम्हाला पनीर सारखा एखादा व्यवसाय टाकायचा आहे आणि शेतामध्ये जर काही करावं वाटलं तर पुढे करायचं आहे. तुम्ही जेव्हा शेती करत नव्हते ना, अचानक तुम्ही या व्यवसायामध्ये आले, तर काय वाटलं तुम्हाला? तुमचा अनुभव सांगा थोडक्यात, की नवीन आपण एखादं काम जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याच्याने जमेल की नाही, पुढे जाईल की नाही, नुकसान होईल का की काय काय वाटलं? नाही, चांगलं वाटलं. दुधाचा धंदा केल्यामुळं जरा प्रॉफिट चांगलं मिळू लागलं होतं. 40 रुपये दर मिळू लागले होते, जरा त्याच्यामुळं चांगलं वाटलं त्यावेळेस. आता पण जरा यावर्षी दर कमी झाले, त्याच्यामुळे जरा नाराजी आहे. बरोबर. तुम्हाला या व्यवसायामध्ये कोण कोण घरी मदत करतं? लहान भाऊ आहे एक, ते मुलगा एक राहते समजा, ते डॉक्टरच आहे समजा, शेतात करू लागते समजा. अच्छा, म्हणजे हे सगळं करायला तुमची फॅमिली आहे, कुटुंबातले सगळे तुम्हाला मदत करतात. नक्कीच नक्कीच. तर सुपलेजी, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. 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 शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण भाजीपाला आणि दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी दादाराव भागवराव सुपले, मुक्काम चिलगव्हाण, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
ये जो हरे भरे पेड़ और उन पर लगे गुच्छेदार फल दिखाई दे रहे हैं, ये वास्तव में हमारे किसान भाइयों के आर्थिक और सामाजिक जीवन में सुख समृद्धि के रंग भरने की क्षमता रखते हैं। ऑयल पाम की खेती से किसान सामान्य फसलों की तुलना में कम लागत एवं मेहनत से अधिक आय प्राप्त कर सकते हैं। इसके माध्यम से किसान खाद्य तेलों का उत्पादन बढ़ाकर देश के विकास में अपनी भागीदारी सुनिश्चित कर सकते हैं। लेकिन ये सब कैसे संभव है, आज इसी के बारे में बताएंगे अपने किसानों को। ऑयल पाम एक बहुमुखी तेल है जिसके कई अलग अलग गुण और कार्य हैं जो इसे बेहद उपयोगी और व्यापक रूप से इस्तेमाल किया जाने वाला बनाते हैं। ऑयल पाम के फल से सबसे अधिक तेल प्राप्त होता है। प्रति हेक्टेयर 20 से 25 टन फलों की उपज देने वाले इसके पेड़ परिपक्व होने के बाद लगभग 30 साल तक फल देते रहते हैं। यही नहीं, इन पेड़ों के बीच अंतर्वर्ती फसलें उगाकर किसान दोहरी आय भी प्राप्त कर सकते हैं। इसके अतिरिक्त सरकार की ओर से भी इसकी खेती के लिए काफी सहायता उपलब्ध करवाई जाती है। भारत सरकार की ओर से 2021-22 में खाद्य तेलों पर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन, तेल पाम नेशनल मिशन ऑन एडिबल ऑयल्स, ऑयल पाम NMEO-OP की शुरुआत की गई। इसके अंतर्गत किसानों को ऑयल पाम की पौध सामग्री, अंतर्वर्ती खेती एवं रखरखाव, ड्रिप सिंचाई, डीजल, बिजली, सोलर पंप सेट, बोरवेल, फल कटाई उपकरणों एवं पुराने पौधों की पुनः रोपाई के लिए सब्सिडी प्रदान की जाती है। इस मिशन के अंतर्गत किसानों को 1 से 5 लाख तक की राशि प्रति हेक्टेयर की वित्तीय सहायता उपलब्ध कराई जाती है। सरकार द्वारा ऑयल पाम की पौध सामग्री के लिए 20 से 29 हज़ार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता मिलती है। इसके अलावा भी सरकार पहले 4 साल तक 42 हज़ार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अंतर्वर्ती फसल एवं रखरखाव के लिए भी मुहैया कराती है। इस मिशन के अंतर्गत ड्रिप सिंचाई के लिए 30 हज़ार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अतिरिक्त दिया जाता है। साथ ही किसानों के लिए फसल कटाई मशीन और ट्रैक्टर ट्रॉली की खरीद के लिए भी सहायता का प्रावधान है। कुछ किसानों के मन में ये शंका है कि ऑयल पाम के पेड़ों की सिंचाई के लिए अधिक मात्रा में पानी की आवश्यकता होती है। ये पर्यावरण के लिए ठीक नहीं है। कुछ ये भी कहते हैं कि ये धरती के उपजाऊपन के लिए भी हानिकारक हैं। किंतु जिन किसानों को ऑयल पाम की खेती से आज लाखों रुपए की वार्षिक आय प्राप्त हो रही है, उनका कहना है कि ये सारे संचय निराधार हैं। ऑयल पाम का खेती में धान और गन्ने से कम पानी लगता है। इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है। मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं। और इनका जो पेड़ पौधा होता है, इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है। ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं। वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं। वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं। मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं। ऑयल पाम के लिए सरकार उत्पादों की तत्काल खरीद करती है। साथ ही सरकार एक वायबिलिटी मूल्य भी घोषित करती है ताकि यदि भाव अचानक गिर जाए तो उस अंतर का भुगतान सरकार किसानों को करती है। सच तो ये है कि ऑयल पाम की खेती हमारे किसानों को और अधिक समृद्ध और ग्रामीण अर्थव्यवस्था को और अधिक सशक्त बना रही है। आप भी इसकी खेती और सरकारी सहायता का लाभ उठाएं और अपनी आर्थिक स्थिति को बेहतर बनाएं। मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सोयाबीनवरील खोडमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी माहिती। शेतकरी बंधू भगिनींनो, खोडमाशीची अळी खोडात शिरून आतील भाग खाते आणि खोड पोखरत जमिनीपर्यंत पोहोचते। पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्येच कोशावस्थेत जाते। प्रौढ माशीला बाहेर येण्याकरिता खोडावर छिद्र केलेले दिसते। खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे लहान रोपे सुकतात। खोडमाशीग्रस्त झाडाला फुले आणि शेंगा कमी प्रमाणात लागतात, त्यामुळे उत्पादनात घट येते।
या खोड माशीचे एकात्मिक व्यवस्थापन याप्रमाणे: पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. पहिली फवारणी 5% निंबोळी अर्काची करावी, त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते. एकरी 20 ते 25 पिवळे चिकट सापळे लावावेत. निरीक्षणाअंती किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच व्यवस्थापनाकरिता इथिऑन 50 EC 30 मिली किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रिन 4.9 CS 6 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.60 अधिक लॅम्बडासायहॅलोथ्रिन 9.50 ZC 2.5 मिली किंवा क्लोरेलाट्रेनिलिप्रोल 18.5% SC 3 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपाचा वापर करायचा असल्यास कीटकनाशकाचे प्रमाण 3 पट करावे आणि कीटकनाशक फवारताना संरक्षक साधनांचा वापर करावा. तसेच विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आत्ताच आपण सोयाबीनवरील खोड माशीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं। और इनका जो पेड़ पौधा होता है इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुनाई लेते हैं और अच्छा रहता है। ऑयल पाम का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है। इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है। ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं। वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं। वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं। मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात सोयाबीन पिकावरील किडीचे व्यवस्थापन याविषयी। शेतकरी बंधू भगिनींनो, सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशक थायोमेथोक्झाम 30% SS 10 मिली प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी। त्यामुळे सुरुवातीच्या पीक वाढीच्या 25 ते 30 दिवस खोडमाशी किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते। सोयाबीन पिकाची पेरणीनंतर बांधावरील तणांचा नायनाट करावा। पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावेत, म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या टिपून खातील। पिकाच्या उगवणीनंतर 8 ते 10 दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोड माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे। सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीत चक्रीभुंगा आणि खोड माशीमुळे प्रादुर्भावित झालेले रोपे उपटून नष्ट करावीत। तंबाखूची पाने खाणारी अळी आणि केसाळ अळ्या एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात, त्यामुळे अशी अंडी आणि अळीग्रस्त पाने तोडून किडीसह नष्ट करावीत। हिरवी घाटे अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी सर्वेक्षणाकरिता प्रत्येक किडीसाठी हेक्टरी 10 कामगंध सापळे लावावेत। सापळ्यामध्ये प्रतिदिन 8 ते 10 पतंग 2 ते 3 दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी आणि सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत। सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींची आर्थिक नुकसान पातळी ओळखून त्याचा नायनाट करावा। तंबाखूची पाने खाणारी अळी, या अळीची आर्थिक नुकसान पातळी आहे 4 विखुरलेल्या अळ्या प्रति मीटर ओळीत। उंट अळीसाठी 3 अळ्या प्रति मीटर ओळीत। घाटे अळी आणि पाने पोखरणारी अळी तसेच चक्रभुंगा आणि खोडमाशीसाठी 10% प्रादुर्भावग्रस्त पाने किंवा झाडे ही आर्थिक नुकसान पातळी आहे। या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच कीटकनाशकांची फवारणी करावी। एकाच कीटकनाशकाची फवारणी सातत्याने करू नये। कीटकनाशक याप्रमाणे खोडमाशीसाठी
इथिओन 50% प्रवाही 30 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरेलेट्रॅनिलिप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, इंडोक्झा कार्ब 15.8% 6.7 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच चक्री भुंगासाठी क्लोरेलेट्रॅनिलिप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण सोयाबीन पिकावरील किडींचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर किसान वाणी.